नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा दिवस महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे. कारण आज 1 जुलै 2026 महाराष्ट्र कृषी दिन आणि याच दिवशी राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रयजी भरणे यांनी 2 दिवसापूर्वी घोषणा केली होती की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता कृषी दिनाच्या दिवशी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि आता त्या घोषणेनुसार निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. मित्रांनो, हा निधी टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. त्यामुळे जर तुमच्या खात्यात अजूनही पैसे आले नसतील तर घाबरून जाऊ नका. पहिल्या टप्प्यात काही जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे, तर उर्वरित जिल्ह्यामध्येही पुढील टप्प्यामध्ये निधी जमा केला जाणार आहे. मात्र लक्षात ठेवा, हा हप्ता फक्त पात्र लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे खालील गोष्टी पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई-KYC पूर्ण असणे, दुसरी फार्मर ID तयार असणे, तिसरी बँक खाते आधारशी लिंक असणे, चौथी गोष्ट बँकेचा IFSC कोड, खाते क्रमांक आणि नावामध्येही कोणतीही चूक नसणे आणि पाचवी गोष्ट म्हणजे योजनेची पात्रता कायम असणे. जर या सर्व बाबी व्यवस्थित असतील तर तुमच्या खात्यातही नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, या हप्त्यासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या हप्त्यासाठी 1000 कोटींपेक्षा अधिक निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. हा निधी थेट DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर आज दिवसभरात तुमचे बँक खाते, SMS आणि बँकेचे पासबुक किंवा मोबाईल बँकिंग ॲप नक्की तपासा. अनेक वेळा वेगवेगळ्या बँकांमध्ये रक्कम जमा होण्यासाठी काही तासांचा कालावधी लागू शकतो. महत्त्वाची सूचना: जर आज तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही तर घाई करून कोणतीही अफवावर विश्वास ठेवू नका. निधी टप्प्याटप्प्याने जमा होत असल्यामुळे काही लाभार्थ्यांना थोडा उशीर होऊ शकतो. मित्रांनो, अशा शेतीविषयी आणि शासनाच्या योजना, कर्जमाफी, पीक विमा, PM किसान, नमो शेतकरी योजना आणि इतर महत्त्वाच्या अपडेटसाठी सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि तुमच्या जिल्ह्यात हप्ता जमा झाला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. जय जवान जय किसान.